संत नामदेव शास्त्री आपल्याबरोबर आहेत. महाराज, आज महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडतोय, तुम्ही सुद्धा हजर आहे, काय सांगाल? फार छान आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मी एवढी गर्दी बघितली आणि गावकऱ्यांनी, पिंपळनेरकरांनी 10 दिवसात जो एवढा मोठा सप्ताह आयोजित केला, त्याच्यामध्ये पूर्ण गावकऱ्यांनी खूप मोठा सहयोग दिला आणि एवढी पब्लिक शांत राहिली आणि सगळ्यांनी 7 दिवस 7 मिष्टान्नाचा कीर्तनकाराचा आस्वाद घेतला. त्याच्याबद्दल सगळ्या पब्लिकचे धन्यवाद आहेत. अध्यात्माची फार मोठी ताकद आहे. आज दोन जे राजकीय नेते आहेत ती आज स्टेजवर येत आहेत आणि ते पहिल्यांदाच येत आहेत मधल्या काही राजकीय तणावानंतर. त्याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं? राजकीय प्रश्न न विचारलेला बरा. आणि आज काय काय नियोजन असेल कार्यक्रमाचं? कीर्तन आहे काल्याचं, नारळाचं वाटप आहेत की ज्या लोकांना नारळ घ्यायचा असेल ते 52च्या नंतर त्यांना नारळ मिळणार. 52पर्यंत आषाढ सप्ताहाची बुकिंग फुल आहे. आणि किती वर्षाची परंपरा आहे? 91 वर्ष झाले ना आज. 91 वर्ष. आणि 53पर्यंत 52पर्यंत नारळ गेलेले आहेत. आज काही लोक येतात त्यांना नारळ द्यायचा पुढचा, ते लोक तयारी वगैरे करतात आणि त्या पद्धतीने काल्याचं कीर्तन होतं, महाप्रसादाचं वाटप होतं आणि न बोलवता पब्लिक येते कीर्तनाला. रात्री तुम्ही पाहिली असाल. एकंदरीतच आज मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक हजर राहणार आहेत असं नामदेव शास्त्री यांनी आपल्याला सांगितलं. कॅमेरामॅन संतोष शिरसाटसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, पिंपळनेर.